श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। उद्या नवरात्रीची 9वी माळ। तर देवी आईचे पूजन कसे करावे, रंग कोणता, नैवेद्य कोणता अर्पण करायचा आणि मंत्र कोणता म्हणायचा, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। महागौरी हे देवी महादेवीच्या नवदुर्गा रूपांपैकी 8वे रूप आहे, ज्यांचे वाहन हे पांढरा बैल असून त्या पांढऱ्या वस्त्रांमध्ये आहेत। या दिवशी महागौरी आईची पूजा केल्याने भक्तांचे सर्व पाप आहेत ते दूर होतात आणि त्यांना धन ऐश्वर्य प्राप्त होतात आणि त्यांच्या पापांचे निराकरण देखील होते। अष्टमीला देवी महागौरी आईची पूजा केली जाते। महागौरी आईला आदिशक्तीचं रूप मानतात, ज्या तेजाने विश्वाला प्रकाशमान करतात आणि बुद्धी, धन, अन्न तसेच ऐश्वर्य देखील प्रदान करतात। महागौरी देवी आई ह्या आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतात। महागौरी आई ऐश्वर्यप्रदायिनी आहेत आणि बुद्धी, धन, अन्न तसेच समृद्धीचे वरदान देखील देतात। देवी महागौरीचे स्वरूप हे शुद्ध आणि शांत आहे। देवी आईचे स्वरूप हे 4 हात आहेत। महागौरी देवी आईला 4 हात असून एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये डमरू आहे आणि देवी आईचा 3रा हात हा अभय देणारा आहे आणि देवी आईचा चौथा हात हा वरमुद्रा देणारा आहे, असे देवी आईचे स्वरूप। महागौरी देवी आईची पूजा ही दुर्गाष्टमीच्या दिवशी केली जाते। महागौरी देवी आई ह्या आपल्या भक्तांवरती मुलांप्रमाणे प्रेम करतात। त्या महादेवाची पत्नी म्हणून ओळखल्या जातात। महागौरीची पूजा केल्यामुळे सर्व संकटांपासून मुक्ती मिळते। तसेच ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी येत आहेत, त्यांनी महागौरीची पूजा करावी। महागौरीची पूजा ही कशी करायची आहे, तर सर्वात आधी पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर मग व्रताचा संकल्प करायचा। देवी महागौरी आईला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि महागौरीला पांढरे फूल देखील अर्पण करायचे आहे। देवीला नैवेद्य अर्पण आरती करून घ्यायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे। पूजेदरम्यान तुम्हाला गुलाबी रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत, कारण उद्याचा शुभ रंग हा गुलाबी आहे। आणि ज्यावेळी तुम्ही पूजा करणार आहात, पूजेच्या दरम्यान तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या मंत्राचा तुम्हाला उद्या जमेल तेवढ्या वेळा जप करायचा आहे किंवा 108 वेळा केला तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला हा मंत्र पूजेदरम्यान किंवा पूजा झाल्यानंतर म्हणायचा आहे। या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर देवी आईला उद्या तुम्ही तांबड्या रंगाची फुलं किंवा कण्हेर किंवा जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलांचा हार किंवा माळ करून अर्पण करायची आहे किंवा फुलं देखील अर्पण केली तरी चालतील, परंतु ज्यांच्याकडे जास्वंद किंवा गुलाब किंवा कण्हेरीची फुलं नसतील, त्यांनी साधी झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली तरी देखील चालेल किंवा फुलं अर्पण केली तरी देखील चालतील, परंतु ज्यांना मिळतील जास्वंदाची फुलं किंवा कण्हेरीची फुलं तर त्यांनी ती आवर्जून अर्पण करावीत। देवी आईला तुम्ही नैवेद्यामध्ये नारळ अर्पण करू शकता, कारण नारळ हा देवी आईला अतिशय प्रिय आहे। किंवा नारळाचे पदार्थ, नारळ आणि नारळापासून बनवलेले पदार्थ जसे की नारळाची बर्फी किंवा दुसरा कोणताही पदार्थ, त्यानंतर हलवा, साखरेचा हलवा हा महागौरी देवीसाठी एक प्रिय असा नैवेद्य आहे। त्यानंतर पुरी, छोले हे देखील देवीला तुम्ही अर्पण केले तरी देखील चालतील किंवा फक्त एक नारळाचं फळ देखील अर्पण केलं तरी देखील चालेल। जर का तुम्ही देवी आईला मनापासून नैवेद्य अर्पण केला तर महागौरी देवी आई ह्या प्रसन्न होतील आणि त्यांच्या ज्या भक्तांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे वरदान देखील मिळेल। देवी आईची जर का तुम्ही मनापासून पूजा अर्चा केली तर तुमचा शारीरिक, मानसिक आणि सांसारिक जो काही ताप आहे तर तो ताप देखील दूर होईल। त्यानंतर तुम्हाला धन, ऐश्वर्य याची देखील प्राप्ती होईल। नंतर पूर्वजन्मातील जी काही पाप आहेत त्या पापांचं सुद्धा निराकरण होईल। भक्तांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील। महागौरी देवीची कथा काय आहे,
तर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करण्यासाठी देवी दुर्गेने आपल्या त्वचेचा रंग काळा असल्याने कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे तिचा रंग हा गौर झाला आणि ती महागौरी म्हणून प्रसिद्ध झाली। तर उद्याचा शुभ रंग आहे गुलाबी। नैवेद्यामध्ये तुम्हाला नारळ अर्पण करायचा आहे किंवा नारळापासून बनवलेली एखादी मिठाई, बर्फी किंवा लाडू हा अर्पण करायचा आहे आणि जास्वंद किंवा कनेरीच्या फुलांची माळ ही तुम्हाला देवी आईला अर्पण करायची आहे। आणि मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे, या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम। या मंत्राचा तुम्हाला जप हा उद्या आवर्जून करायचा आहे। जमेल तेवढ्या वेळा तुम्ही हा जप करू शकता। कोणाला नाही जमलं तर त्यांनी ऐकला तरी देखील चालेल। जर का तुम्हाला व्हिडिओमधील माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट देखील करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ।